नमस्कार मैत्रिणींनो, गळ्याची डिझाईन कशी वाटली ती व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर नक्की सांगा। तर ही ब्लाऊज आहे कलवरीचा, तर तो हळदीसाठी शिवून घेतलेला आहे। हळदीची साडी पिवळी आहे, पण त्या साडीचं काठी ह्या ब्लाऊजच्या डिझाईन सारखा आहे, म्हणून त्यांनीही चोळीचा खण हा शिवून घेतलेला आहे। तर हे आहेत आपल्याला छोटे छोटे पॅच तयार करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे जे पॅच आहेत ते आपल्याला आता ब्लाऊजवर ठेवून साइडने शिवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं कडेने शिलाई करून घ्यायची आहे। पॅचच्या साइडने एक मधल्या बाजूला लावायचा आहे आणि दोन्ही बाजूला एक एक ठेवून शिवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे, कारण की ही वन साइड डिझाइन आहे। मी ही इथे सेंटरमध्ये लावणार होते, पण सेंटरला ही धडी होती, त्याच्यात तो पॅच दिसूनच येत नव्हता, म्हणून मी साइडला डिझाइन केलेली आहे। तर पॅच शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावर लेसची डिझाइन करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने ही पॅच शिवून झालेले आहेत। तर आता आपल्याला लेसची डिझाइन ही करून घ्यायची आहे। आता गळ्याच्या कडेने लेस लावून पॅच पर्यंत आल्याच्या नंतर तिथून लेस कट करून घ्यायची आहे आपल्याला थोडी। पूर्ण गळ्याला होईल असं बरोबर माप घेऊन तिथपर्यंत लेस कट करून घ्यायची आहे। नंतर पॅचच्या साइडने ही लेस लावून घ्यायची आहे। पॅचच्या साइडने शिवून झाल्याच्या नंतर जिथून तोडलेली लेस आहे तिथून ती पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे।